वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. काशीचा महिमा आपण ऐकतो, शास्त्रात वर्णिलेले सर्व पाहिलेले आहे. पण नामदेवराय असे एका अभंगात सांगतात, काशीला आपण 1 महिनाभर चालत गेलो 1 महिनाभर चालत गेलो काशीला, तर जे फल मिळतं 1 महिना काशीला जाऊन चालण्यात जे फल मिळतं तेच फळ गोदावरीला 1 दिवस चालण्यात मिळतं. 1 दिवसात काशीला महिनाभर चालण्यात जाऊन जे फल मिळतं तेच फळ गोदावरीला 1 दिवसात जाण्यात मिळतं. आणि पंढरपूरला 1 पाऊल टाकण्यात ते फल मिळतं. 1 पाऊल टाकला पंढरपूरला की ते तितकं फल मिळतं. असं सर्वात उत्तम महिमा पंढरपूरचा आहे. वाराणसी चालीजे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल पर्येसा, ऐसा ठसा नामाचा. पंढरपूरला 1 पाऊल टाकण्यात तितकं फल आहे. म्हणून पंढरपूरची वारी पायी करा, कितीतरी पटीने फल आपल्या पदरात पडेल. करत जायचे. आळंदीपासून, देहूपासून, त्र्यंबकेश्वरपासून या सर्व तीर्थक्षेत्रातून सर्व संतांच्या पालख्या जात आहेत पंढरपूरला. त्या भागातून त्या लोकांनी त्या संतांच्या बरोबर यात्रेला जावं, त्याच्यात ढिलेपणा करू नये. 1 पाऊलातलं किती फल आहे सांगितलं आपण आता. 1 पाऊल पंढरपूरच्या रस्त्याला टाकण्यामध्ये किती मोठं फल आहे. म्हणून आळंदीपासून जेवढी पाऊलं आपली पडतील पंढरपूरपर्यंत तितक्या पटीने आपल्याला फल मिळणार की नाही. पण काय माणसं खूप टाळतात, लगेच येत नाही प्रस्थानला. पण पुणे सासवड जरा मोठे टप्पे आहेत, नको आपण सासवडला जाऊ म्हणतात. काय म्हणतात, सासवडला जाऊन पुढे पुन्हा वाल्याला दुपार नाही, काय लोणंदला गेल्यावर तिथे 1.5 दिवस मुक्काम. त्यापेक्षा एवढे दिवस आपले वाया जाण्यापेक्षा लोणंदलाच जाऊ. एक पुढं टप्पा सोडत चालतात. पुढं मग फलटणला जाऊ, वाखरीन, मग आखरीच. मला एक सांगा, 1 पाऊल जर आपण टाकला तर इतकं फल आहे. अशी किती पावलं आपण टाकायची राहून गेलो, किती पावलं टाकायचे राहून गेलो, किती आपलं नुकसान झालं, का आपल्या ध्यानात येत नाही. आळंदीला जाण्यात 8 दिवस वाया जातात म्हणून बरेच दुकानदार उशिरा येतात, बरेच व्यापारी उशिरा येतात. जाऊ अष्टमीला सुरू झालेला उत्सव 97 जाऊ काही आज येऊन ठेपलेत. इतक्या दिवस आले. आपल्याला तिथे राहण्यात आपलं नुकसान वाटते. तिथे इकडे आलो तर धंद्याची नुकसान वाटते. 4 दिवस काय होईल, आणि ते पोरगं एकटं, त्याला किती त्रास होईल. त्या एकट्यावर एवढी जबाबदारी पडायची. किती पावलं आपण टाकायचं राहून जातो, आपले किती नुकसान होते, काय याचं चिंतन आपण कधी करत नाही. यात्रे अलंकापुरा येते, यात्रे अलंकापुरा येती, तेथे आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. हो वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. निळा म्हणे जाणोनी संत, निळा म्हणे जाणोनी संत, येती धावत प्रतिवर्षी. पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारुहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैष विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना प्रस्तुत सेवेकरता विठ्ठला भंग हा श्री क्षेत्र पिंपळनेर येथील थोर गुरुभक्त निळोबा महाराज यांचा आहे. संत पंचायतनापैकी निळोबाराय हे एक आपल्या वारकरी संप्रदायाचे थोर मानलेले संत आहेत, थोर गुरुभक्त आहेत. गुरुभक्तीचा विशेष निळोबारायांच्या जीवनातला आहे. निळोबाराय अनुष्ठानाला बसले असताना 21 दिवसांनी भगवान आले. निळोबारायांनी पाहिलं, पुन्हा डोळे मिटवलेले आहेत. देव म्हणतायत मी देव आलेलो आहे. देव निळोबाराय पहा, तुम्ही अनुष्ठानाला बसले म्हणून मी आलेलो आहे. निळोबाराय म्हणतात तुम्हाला इथे बोलवलं कोणी? लागी बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आला का, प्रार्थीला वाचोनी येथे बोलाविले कोणी, निळोबाराय म्हणतात तुला इथे बोलवलं कोणी? येथे तुझं लागी बोलाविले कोणी? मी तर तुझी प्रार्थना केली नव्हती, मग तू का आलास? प्रार्थिल्या वाचून आलास का? प्रल्हादा करता आला. प्रल्हादाने तुला हाक मारली होती, प्रल्हादाने तुझा धावा केला होता, त्याच्याकरता तू आला. मी तर तुला काय बोलवलं नाही. अगर त्यांच्यासारखं संकट माझ्यावर नाही, तैशा परी मजला नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला? तसं माझ्यावर संकट नाही, मी तुला बोलावलं नाही, तू का उगीच हे श्रम घेतलेस? नवा ते बाकीचं बोलणं सोडून द्या. मी कोण आले माहिती आहे का? मी देव आलेलो आहे, देव. निळोबाराय म्हणतात मी ओळखत नाही तुला. निळा
तुकोची देवा, आम्ही देवाला ओळखत नाही. मी तुकोबरांचा धावा करतो आहे, तुझ्या करता मी बसलो नाही, तुकोबरांकरता मी बसलेलो आहे. तेव्हा पासून देवाने निर्णय घेतला की आपल्याला बोलवल्याशिवाय कुठं जायचं नाही. तुकोबरांनी 42 दिवसांनी मग येऊन निळोबरांना भेट दिलेली आहे. मला एक महत्त्वाचं यातून सांगे, थोर गुरुभक्ती अशी मी तुकायाचा धावा करीत असो. माझे श्रीगुरु तुकोबरा आहे, त्यांच्याकरता मी धावा करतो, त्यांच्याकरता अनुष्ठानाला बसलेलो आहे. म्हणजे देवाची प्राप्ती होऊनही, देव समोर येऊनही देवाला टाळतायत आणि श्रीगुरु तुकोबरांचीच मला अपेक्षा आहे, ते आले पाहिजे, त्यांच्याकरता मी बसलेलो आहे. अशी थोर गुरुभक्ती निळोबरायांची होती. आणि त्या निळोबरायांचाच असा एक अभंग आपल्याच आपले गुरु ज्यांना आवडतायत त्या ज्ञानोबरायांच्या सेवेकरता हा अभंग आपण घेतलेला आहे. तुकोबरा ज्ञानोबरांना खूप आवडणार आहे. रामेश्वर भट्टाला अनगडशा फकीराच्या शापाने 10 झाला, त्यावेळेला तो अलंकापूरला येऊन अनुष्ठानाला बसला. देवाने ज्ञानोबरांनी त्याला स्वप्नात येऊन सांगितलं, इथं कशाला बसला, तू देहूला जा. कोण आहे देहूला? तिथे तुकाराम महाराज आहे. कोण तुकोबरा आहे? असं रामेश्वर भट्टाने म्हटल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात, कोण तुकोबराय म्हणतात? तुकोबराय सामान्य नाहीत. तुकोबराय कोण आहे? तुकोबराय सर्वात श्रेष्ठ आहे. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय भट्टांना म्हणतात, तुकोबराय सामान्य समजू नका, तुकोबराय सर्वात श्रेष्ठ आहेत. आम्हाला ते प्रिय आहेत, सर्वात ते थोर आहे. माझे लाडके नामदेव आहे, त्यांचा ते अवतार आहेत. काजो अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझं. दर्शनेची तुझ्या दोषा परिहार स्वप्नी सविस्तर सांगितले. ज्ञानोबराने स्वप्नात सांगितलं रामेश्वर भट्टाला. आणि मग रामेश्वर भट्ट देहूला गेले. तुकोबराय ज्ञानोबराने प्रिय असणारे आहेत. म्हणून निळोबरायांची ज्ञानोबरांवरही मोठी भावना ही झाल्यामुळे निळोबरायांनी आणखी समालोचन केलं असताना लक्षात आलं की ज्ञानोबरायांना सर्व संत मानतायत. सर्व संतांनी ज्ञानोबरायांचं स्तवन केलेलं आहे, ज्ञानोबरायांचं वर्णन केलेलं आहे. एकही संत असा नाही की ज्याने ज्ञानोबरायांचं वर्णन केलं नाही. आता आपल्याला त्याच्यात वेळ घालवायचा नाही. सर्व संतांचे अभंग ज्ञानोबरायांच्या वर्णनाचे आहेत. तेव्हा निळोबरायांनाही खूप विशेष तो ज्ञानोबरायांचा अधिकार वाटू लागला. म्हणून निळोबरायांनी लक्षात घेतलं की माझे श्रीगुरु तुकोबराय हे आळंदीला वारीला जात होते. नियमाने आळंदीची वारी करत होते. जशी पंढरपूरची वारी तशी आळंदीची वारी. आणि माझ्या श्रीगुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांच्या विषयीची इतकी निष्ठा प्रकट केली की ज्ञानोबरायांच्या मंदिराचा पुढचा जो गाभार आहे, सभामंडप जो आहे, तो प्रत्यक्ष तुकोबरायांनी केलेला आहे. अजून ज्ञानोबरायांच्या समाधीच्या पुढे तो जो सभामंडप आहे तो प्रत्यक्ष तुकोबरायांनी केलेला आहे.
असं गॅजेटमध्ये नाव आहे, तिथे बोर्डे लावलेले आपण पहा, आपल्याला लक्षात येईल. तेव्हा माझे श्रीगुरु तुकोबाराय महिन्याची वारी इथे ज्ञानोबारायांची करत होते. ज्ञानोबारायांविषयी फार माझ्या श्रीगुरूंची श्रद्धा, म्हणून निळोबारायांची श्रद्धा नामदेवराय ज्ञानोबारायांवर विशेषत्वाने वाढत गेली. खूप आवडू लागले निळोबारायांना ज्ञानोबाराय. म्हणून निळोबारायांना असं वाटू लागलं की सर्व देव ज्यांच्या समाधी सोहळ्या करता येत आहेत, सर्व ऋषिगण ज्यांच्या समाधी सोहळ्या करता येत आहेत, सर्व देवता सर्व तीर्थ ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्या करता येत आहेत. सर्वजण कोण कोण येतात मोठं वर्णन आहे त्या समाधी अभंगामध्ये. तेव्हा असे सर्व लोक जर आळंदीला येत आहेत तर आपणही आळंदीला जायचं आहे. निळोबारा हे येऊ लागले, वारी करतायत. निळोबारांना तो आनंद मिळाला. नंतर निळोबारांना असं वाटू लागलं की आपण तर हा आनंद लुटत आहोत ज्ञानोबारायांचा वारीचा, परंतु बरेच लोक विन्मुख आहेत, ते आळंदीला काही येत नाहीत. तेव्हा त्यांनाही आपण ही जाणीव द्यावी. संत जीवनातलं एक वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. संत आपल्या जीवनात जो अनुभव येतो तो आपल्याला आलेला अनुभव ते जनतेला देत असतात. अनुभव आले अंगात ते या जगा देत असे, ते या जगा देत असे, ते या जगा देत असे. अनुभव आले अंगात ते या जगा देत असे, ते या जगा देत असो, ते या जगा देत असो. अनुभव आले अंगात ते या जगा देत असे. आपल्याला आलेला अनुभव ते जगाला देत असतात. जगाचं कल्याण व्हावं ही तळमळ त्यांच्या अंतःकरणात असते. म्हणून संत आपला अनुभव समाजाच्या पुढे ठेवत असतात. तुकोबाराय देखील हेच म्हणतात. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव या अंगे. आपला अनुभव आपले श्रीगुरु तुकोबारायांनी जनतेला दिलेला आहे. आपणही तो अनुभव जनतेला द्यावा, जनतेला त्याची जाणीव करून द्यावी. म्हणून निळोबाराय जनतेला हे सांगू लागले, बाबांनो तुम्ही पंढरपूरला जाता ना? हो जातो. तसंच माझं म्हणणं आहे, तुम्ही ऐका. ती वारी जशी तुम्ही करताय ना तशी आपण अलंकापूरची वारी करा. अलंकापूरच्या यात्रेला येत चला, तिकडे या, असं लोकांना निळोबाराय ज्या वेळेला सांगू लागले त्यावेळेला काही निष्ठावान जे वारकरी होते ते काही म्हणू लागले, का हो निळोबाराय तुम्ही वारकरी संप्रदायाचे? हो म्हणे, वारकरी संप्रदायाचाच मी वारकरीच आहे. मग वारकऱ्यांनी सर्व संतांनी लोकांना पंढरपूरच्या यात्रेला जायला सांगितले, पंढरपूरची वारी करायला सांगितलेली आहे. पंढरीशी जारे आल्यानं संसारा तुमचे श्रीगुरु तुकोबाराय देखील सांगतायत. सर्व संतांनी पंढरीच्या वारीला जायला सांगितले आणि तुम्ही ते सोडून अलंकापूरच्या यात्रेला या, अलंकापूरच्या वारीला या, असं लोकांना का सांगता? तर मी का सांगतो? निळोबाराय म्हणतात पंढरपूरच्या वारीला जाणार हे देवाला जसे आवडतात तसंच मी तुम्हाला अलंकापूरच्या यात्रेला यायला सांगतो ना. तर एक सांगू, जे अलंकापूरच्या यात्रेला येतात त्यांचा देवाला रोष वाटत नाही. हे आपल्याला सोडून कुठे गेले हे अलंकापूरला? पांडुरंगाला त्याचा रोष येत नाही. उलट अलंकापूरच्या यात्रेला येणारे जे आहेत ते पांडुरंगाला खूप आवडतात. हेच निळोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून यात्रे अलंकापुरा येते, यात्रे अलंकापुरा येते,
उत्तर देत आहेत. बाबांनो, मी तुम्हाला अलंकापूरच्या यात्रेला या असं सांगतो आहे. तर अलंकापूरच्या यात्रेला येणाऱ्याच्या बाबतीत पांडुरंगाला काय वाटत असेल? त्यांना रोष वाटेल ना. जसं आपलं गिऱ्हाईक जर दुसऱ्याकडे गेलं तर दुकानदाराला रोष वाटतो की नाही? बरं बरं, आतापर्यंत आमच्याकडे उधारीवर इतके दिवस आम्ही दिलं आणि आता आम्हाला सोडून तिकडं, बरं या ना परत. आहेच आवडत नाही आपलं गिऱ्हाईक दुसरीकडे गेलेलं. तसं हे जर अलंकापूरला जायला लागले तर विठ्ठलाला रोष नाही का वाटणार? विठ्ठला चीड नाही का येणार? निळोबा नाही म्हणतात, नाही मुळीच. अलंकापूरच्या यात्रेला जे येतात ते पांडुरंगाला फार आवडतात. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. ते म्हणजे जे कोणी येत असतील ते. दुकानदार जरी आले तरी तेही देवाला आवडते. ड्रायव्हर लोक आले गाडी घेऊन ते आवडते. जे येतात अलंकापूरला ते पांडुरंगाला फार आवडतात. ते आवडती विठ्ठला. म्हणून अलंकापूरच्या यात्रेला येणाऱ्यांचा देवाला रोष वाटत नाही. मनुष्याने आपल्या जीवनात यात्रा ह्या आवश्यक केल्या पाहिजेत. यात्रा ही तारणारी आहे. या आणि तरा. यात्रेला या की या आणि तरा, तरुण जा. यात्रेला जात राहो. जत्रेला नाही गेलं तरी चालेल. जत्रेला गेला तर जात राहा. त्याचा जरा असा वेगळा पदच्छेद करायचा. जात राहा. तुम्ही कुठं जाल काय सांगता येत नाही, कारण जत्रेत फार नमुने वेगवेगळे असतात. जत्रेत वेगवेगळे करमणुकीचे वेगवेगळे दृश्य, वेगवेगळे सर्व वातावरण वेगळ्याच वृत्तीला बहिर्मुख करणारं असतं. म्हणून जत्रेला नाही गेलं तरी चालेल, पण यात्रेला जात चला. यात्रा करायलाच पाहिजे. जोपर्यंत आपल्या शरीरात क्षमता आहे, आपले हात कार्यक्षम आहेत, पाय चालू शकतात, सर्व शरीर कार्यक्षम आहे, सिद्ध आहे सर्व, तोपर्यंत मनुष्याने यात्रेला गेलं पाहिजे. तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. तुकोबारायांची आपल्याला आज्ञा आहे. जवळ सकळ सिद्ध सिद्ध आहे. हात चालावया पाये, तव तो आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको. तुकोबारा म्हणतात तीर्थयात्रेला जा, चुकू नका. शरीर कार्यक्षम आहे तोपर्यंत जे घडू शकेल. ज्यावेळेला गलित गात्र झालं, पाय आपल्याला उचलेनासा झाला आणि वाटतंय जावं बद्रीनाथला केदारनाथला, आता वाटून काय उपयोग आहे? ज्या वेळेला हात पाय कार्यक्षम होते, चढू शकत होते, चालू शकत होते, जाऊ शकत होते, तेव्हा गेला नाही. तीर्थयात्रेला जाण्यात पायाला सार्थकता आहे. आपल्या सर्व इंद्रियांची सार्थकता नाथ महाराजांनी भागवतात सांगितलेली आहे. प्रत्येक जे इंद्रिय समूह आपला आहे, जो त्या प्रत्येक समूहाने आपण आपल्या जीवनात काय करायला पाहिजे. डोळ्याने काय करावं, कानाने काय करावं, वाचेने काय करावं, म्हणजे त्याला सार्थकता आहे. त्या इंद्रियांची सार्थकता खूप सुंदर रीतीने नाथ महाराजांनी आपल्या भागवतात सांगितलेली आहे. तीर्थयात्रा क्षेत्र गमनता. तीर्थयात्रेला जाण्यात, क्षेत्राला जाण्यामध्येच या नाव सार्थक चरण. चरणाची सार्थकता तीर्थयात्रा करण्यात आहे. तीर्थयात्रा करणाऱ्याचं शरीर हे पवित्र होऊन जात असतं.
म्हणून तीर्थयात्रा अवश्य करायला पाहिजे. तीर्थयात्रा ज्या शरीराकडून घडत नाहीत ते शरीर अपवित्र राहतं. त्या शरीराला पवित्रता राहत नाही, ते अपवित्र बनतं, अशुची बनतं. एके ठिकाणी एक बिनवारसी प्रेत पडलेलं होतं. वारस कोणी नाही, त्यामुळे कोणी त्याचा विचार केला नाही. ते तसंच पडलेलं. लोक येतात जात आहेत, कोण मेलंय काय म्हणतात, इथं कोणीतरी मेलंय, कोणीतरी गाडीवाल्याने उडवलंय, काहीतरी झालंय, असे निघून जातात, पण कोणी पाहत नाही. असं एक प्रेत पडलेलं होतं एका ठिकाणी बिनवारसी. तिथे एका कोल्ह्याला वास आला. त्या प्रेताचा वास आल्यानंतर ते मांस खाण्याच्या दृष्टीने तो कोल्हा तिथे आलेला आहे. त्या प्रेताचं मांस भक्षण करावं म्हणून तो त्या प्रेताजवळ येताच आकाशवाणी झाली. ते आकाशवाणी सांगते, हे कोल्हा थांब, तू त्या शरीराला स्पर्श करू नको. ते शरीर अपवित्र आहे, अशुची आहे, नीच शरीर ते आहे. त्या शरीराला तू स्पर्श करू नको. अशी वेळेला आकाशवाणी झाली. त्यावेळेला कोल्हा चपापला. कोण सांगतंय आपल्याला हे की त्या शरीराला तू स्पर्श करू नको? तर मी कोणत्या शरीराला स्पर्श करू नये याचा तपशील जर या आकाशवाणीने दिला तर बरा होईल. की कोणत्या शरीराला मी स्पर्श करू नये. आजपर्यंत आम्ही कितीतरी प्रेत खाल्लेले आहेत, कितीतरी प्रेताचं मांस भक्षण केलेलं आहे, आणि आता या वेळेला मला ही आकाशवाणी असं सांगते, तर कोणत्या शरीराला मी स्पर्श करू नये हा तपशील मिळाला तर बरं होईल. असं ज्या वेळेला कोल्ह्याने आपलं मनोगत स्पष्ट केलं, त्यावेळेला त्या आकाशवाणीने त्याचा तपशील दिलाय की कोणतं शरीर अपवित्र आहे की ज्या शरीराला तूही स्पर्श करू नये, त्याची यादी आकाशवाणीने दिली. हस्तौ दान विवर्जितौ श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ नेत्रे साधु विलोकनेन रहिते पादौन तीर्थंगतौ अन्यायार्जित वित्तपूर्ण मुदरम गर्वेन तुंगम शिरो रे रे जंबुक मुंच मुंच सहसा नीचम सुनिंद्यम वपुः. रे रे जंबुक, हे जंबुका, हे कोल्ह्या, मुंच मुंच, सोड सोड. नीचम सुनिंद्यम वपुः. वपुः म्हणजे शरीर, ते नीच आहे, निंद्य आहे. त्या शरीराला तू स्पर्श करू नको, सोड सोड. तो तपशील कोल्ह्याला मिळाला. कोणतं शरीर अपवित्र आहे त्याचा तपशील आकाशवाणी सांगितलं. हस्तौ दान विवर्जितौ. पहिलं शरीराचा अशुचीपणा जो दाखवला तो हातापासून दाखवला. प्रत्येकाचा कोणत्याही कार्यकर्ता पहिला हात पुढे घेत असतो. हाताने कुठली कार्याची जडणघडण सुरू होते, कार्याचं स्वरूप, म्हणून पहिलं हाताचं सांगितलं. ती आकाशवाणी सांगते, ज्या शरीराच्या हाताने कधीच दान धर्म केलेला नाही, कधीच. हस्तौ दान विवर्जितौ. दोन्ही हात ज्याचे दानाने रहित आहेत, कोणत्याही हाताने कधी दान केलेलं नाही. देण्याकरता तर नाहीच, पण तुकोबाराय म्हणतात, उष्ट्या हाते नोडवी काग. उष्ट्या हाताने कावळाही कधी उडवला नाही. कारण उष्ट्या हाताने कावळा उडवायला जर जाईल तर हाताला लागलेली शीत ती उडतील ना, तिकडे पडतील आणि कोणीतरी ते घेईल. म्हणून उष्ट्या हाताने ज्याने कावळ्याला उडवलेलं नाही, इतका दान धर्म रहित आहे, ते शरीर अपवित्र आहे. हाताची पवित्रता दान करण्यात आहे. हाताचा दागिना खरा अलंकार जर हाताचा कोणता असेल तर हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण म्हणजे अलंकार, दागिना कोण आहे? दानम.
दान करणं हा त्याचा अलंकार आहे. दानाने हात शोभतो. दान केलं पाहिजे. दानाने शरीराला पवित्रता येत असते. म्हणून दान अवश्य करावं. दिलेलं वाया जात नसतं. दिलेलं अनंत पटीने देत असतं, आपल्याला मिळत असतं. ज्याला आपल्याला काही मिळावं असं वाटतंय त्याने दान करायला आळस करू नये. दान करत जावं. काय काय असं म्हणतात, आम्ही मरमर मरायचं आणि आईत खाऊन ना खाऊ घालायचं. कोणी सांगितलं? त्यांनी कष्ट करावे, त्यांनी मिळवा. आम्ही काय म्हणून त्यांना द्यायचं? तर काय म्हणून द्यायचं? तर हाताने दान केल्यानंतर ते तुमचं जात नाही, त्यात तुमची हानी नाही, नुकसान नाही. उलट दिल्याने तुम्हाला अधिक प्राप्ती आहे, अधिक येणं आहे. कारण मनुष्याची म्हणजे गंमत आहे. मनुष्याला आपल्याला मिळावं वाटतंय पण द्यावं असं वाटत नाही. दुसऱ्याने आपल्याला द्यावं असं वाटतं, आपल्याला मिळावं असं वाटतं, पण आपण दुसऱ्याला द्यावं असं वाटत नाही. पण का द्यावं वाटू नये? देण्यात तुमचं नुकसान नाहीये. देण्यात जात नाही, देण्यात येणार आहे अनंत पटीने. म्हणून अनंत पटीने यावं असतं वाटतंय तर द्यायला शिका. कारण मिळणं जे असतं, आपल्याला प्राप्ती जी असते ती प्राप्ती दिल्यानंतर होत असते. ज्ञानोबा सांगतात, दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. तपे विना दैवत विदल्या विना प्राप्त. 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 तुझे विरहित कोण सांगे, तुझे विरहित कोण सांगे, तुझे विरहित कोण सांगे, तुझे विरहित कोण सांगे. तपे विना दैवत दिधल्या विना प्राप्त. तुझे विनहित कोण सांगे. दिल्याशिवाय बाबांनो प्राप्त होत नाही. नाथ महाराजांनी आपल्या हरपाटात म्हटले, दिधल्या वाचुनी फळ प्राप्ती कैची. दिल्याशिवाय फलप्राप्ती कशी होईल? आपल्याला मिळावं वाटतं ना, तर आपण द्यायला शिका की यायला सुरुवात होईल. आपण देत नाही म्हणून येत नाही. येण्याकरता द्यायला शिका. देत चला, येत राहील. आणि दिल्यानंतर जे येतं ते अनंत पटीने येत असतं. दिल्यानंतर येणार हे अनंत पटीने असतं. कारण तुम्ही त्याग केला आहे, तुम्ही ते दान केलेलं आहे, दिलेलं आहे मोठ्या हेतूने, म्हणून त्याच्या अनंत पटीने मोबदला लगेच मिळतो. दिल्याच्या अनंत पटीने मोबदला मिळतो. तुकोबाराय त्याला एक उदाहरण सांगतात, आपल्या लक्षात आणून देतात. आपण जमिनीला एक बीज देतो, पेरणी आपण करतो, जमिनीला एक बीज आपण दिलंय, पण ते एक बीज दिलेलं, त्या एका बीजाने आपल्याला कणीस दिलं. किती पटीने? अनंत पटीने दाणे ते नाश मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. एका बीजा केला नाश. एक बीज आपण जमिनीला दिलं, त्या एका बीजाने अनेक कणस आपल्याला दिले, हजार पटीने दाणे दिले की नाही. मला एक सांगा, आपण पेरायला जाताना 3 किलोची पिशवी घेऊन जातो. सर्टिफाईडचे बीज घेतलं, पेरलं महा की उगवलं महा. 3 किलोची पिशवी घेऊन जातो, पेरणी करतो, नंतर सांगून ठेवतो, पिशवी ठेवा बरं, तशीच ठेवा, पुढे आपल्याला आणायला जावं लागेल पिशवी.
नंतर आणायला ती पिशवी नेतो का? मग ट्रॅक्टर, गाड्याच्या गाड्या, ट्रॉल्याच्या ट्रॉल्या अनंत पटीने त्या वाहून आणतो. दिल्याने अनंत पटीने मिळत असतं. म्हणून माणसाने द्यायला कमी पडू नये, देत चालावं. काय काय माणसं त्यांच्याकडे पैसा आला की त्याला जन्म ठेपच, ते बाहेर ते काढत नाही, सोडत नाही. तसं ते कुजूनही जातं. काय वेळेला जर नोटाबंदी आली तर फेकूनही दिलं जातं, जाळूनही टाकलं जातं. जे दिलं जात नाही ते तसं वाया जातं. न दत्तम वैहि तद्गतम. म्हणून देत चला म्हणजे येत राहील, अनंत पटीने येत चालतं. संपत्ती दिल्याने संपत नाही, वाढत जाते, अनंत पटीने वाढत जाते. म्हणून देत चला. जर दिलं नाही तर ते तसंच्या तसं राहून ते वायाच जातं, प्राप्त उपयोग नाही, होत नाही. म्हणून ज्या शरीराच्या हाताने दान केलं नाही ते शरीर अपवित्र राहतं. असं जे शरीर असेल कोल्ह्यात, त्या शरीराला स्पर्श करायचा नाही. हस्तौ दान विवर्जितौ श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ. ज्या शरीराच्या कानाने कधी सत्कथा श्रवण केलेली नाही, यात्रेला वारीला येऊनही कधीच कीर्तनाला गेला नाही, बाहेरच हिंडत बसला आणि चाडं घेन, पोळपाट घेन, लाटणं घेन, इकडे तिकडे जात राहिला, कथा कीर्तन ऐकले नाही. ज्या शरीराच्या कानाने सत्कथा श्रवण केली नाही ते शरीरही अपवित्र आहे. श्रुतिपुटौ सारस्वत द्रोहिणौ नेत्रे साधू विलोकनेन रहिते. ज्या शरीराचे डोळे चांगलं कधी त्याने पाहिलेलं नाही, साधू विलोकनेन रहिते, चांगलं पाहण्यापासून जे रहित आहेत, जे डोळे चांगलं कधी पाहिलं नाही, एखादी स्त्री त्याला माता वाटली नाही, कुदृष्टीने वाईट दृष्टीनेच पाहत राहिलेलं आहे. चांगलं असं डोळ्याने कधी पाहिलं नाही, वाईट पाहत राहिलेलं आहे, ते शरीर अपवित्र आहे. हे जंबुका, त्या शरीराला तू स्पर्श करायचा नाही. नेत्रे साधू विलोकनेन रहिते. आणि पुढचं चौथा आहे पादौन तीर्थंगतौ. ज्या शरीराचे पाय तीर्थयात्रेला गेलेले नाहीत, असं जे शरीर आहे, तीर्थयात्रा ज्या शरीराकडून घडल्या नाही ते शरीर हे अपवित्र आहे. कोल्ह्या त्याला तू स्पर्श करू नको. तसंच अन्यायार्जित वित्त पूर्ण मुदरम. अन्यायार्जित वित्तम पूर्ण मुदरम. अन्यायाने मिळवलेल्या पैशावरच ज्याने आपलं शरीर रुंदावलेलं आहे, ज्याने आपलं शरीर पुष्ट केलेलं आहे, अन्यायाने मिळवलेल्या पैशावर, तर त्याही शरीराला तो स्पर्श करायचा नाही, ते अपवित्र शरीर आहे. अन्यायाने मिळवलेल्या धनावर ते पोचलेलं आहे, वाढलेलं आहे, म्हणून ते अपवित्र झालेलं आहे. त्या शरीराला स्पर्श करायचा नाही. आणि तसंच गर्वेन तुंगम शिरो. ज्या शरीराचं मस्तक हे अभिमानाने ताठ आहे, अहंकाराने ताठ आहे, त्याही शरीराला तो स्पर्श करायचा नाही. रे रे जंबुक मुंच मुंच सहसा नीचम सुनिंद्यम वपुः. रे रे जंबुक, हे कोल्ह्या, हे कोल्ह्या, मुंच मुंच, सोड सोड, त्या शरीराला तू स्पर्श करू नको, ते नीच शरीर आहे, निंदे शरीर आहे, अपवित्र शरीर आहे. म्हणून तीर्थयात्रेला जाण्यामध्ये शरीराला पवित्रता येते. म्हणून यात्रा ह्या केल्याच पाहिजेत. तुकोबरांनी, ज्ञानोबरांनी, सर्वांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे, यात्रेला जा, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेवा धन्यवादे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेवा धन्यवादे. नाथ महाराज वासुदेवामध्ये आपल्याला सांगतात, तुम्हाला सांगतो आम्ही, असं नाही तुम्ही आणि आम्ही तीर्थयात्रेला जाऊ. चला तीर्थयात्रे सुखे जाऊ,
वाचे विठ्ठल नाम घेऊ संत संगे सेवू वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रेला आपल्याला जायला सांगितलं असं नाही. महाराज तुम्ही आम्हाला तीर्थयात्रेला जा म्हणतात, तुम्ही तीर्थयात्रा केल्या का? तुकोबराई सांगतात, ज्ञानोबराई आपल्याला सांगतात की केलं, आम्ही यात्रा केल्या. वाराणसी गया पाहिली द्वारका. वाराणसीला गेलो, गयेला गेलो, द्वारकेला गेलो. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कुठे. उदंड पाहिले. आम्ही अनेक तीर्थयात्रा केल्या. ज्ञानोबराय देखील सांगतात, मी अनेक तीर्थयात्रा केलेल्या आहेत. सगळीकडे मी जाईल, राहिलेल्या ठिकाणी मी जाईल. आजपर्यंत केलेल्या आहेत. ज्या काय राहिलेल्या आहेत तिकडे मी जाईल. कुठं कुठं जाणार ज्ञानोबराय? ज्ञानोबराय म्हणतात, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, त्रिवेणी स्नान करीन, परमी विट नव्हेन, कोल्हापूर यात्रे जाईल, मातापूर यात्रे जाईन, सर्व कुठं कुठं जाईल. पूर्ण अभंगात ज्ञानोबरायांनी ते म्हटलेलं आहे. तर अनेक तीर्थ ही अशी पवित्रता प्राप्त झालेली ती असतात. त्या त्या तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. म्हणून यात्रा अवश्य जीवनात कराव्या. त्यातल्या त्यात पंढरपूरची यात्रा जर कोणी केली तर त्या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक तीर्थयात्रेचा तीर्थक्षेत्राचा महिमा वेगवेगळा. मला पुढे ते सांगायचं आहे आपल्याला. तर अनेक तीर्थयात्रा जशा तशाच तुम्ही याही यात्रा करा. अलंकापूरच्याही यात्रेला या. नळोबारा म्हणतात, यात्रेला जे अलंकापूरच्या येतात ना ते देवालाही फार आवडतात. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. विठ्ठलाला ते यात्रिक आवडतात. म्हणून अलंकापूरच्या यात्रेला या. पांडुरंगाला तुम्ही आवडते व्हाल. कशावरून म्हणता? पांडुरंगाला आम्ही आवडते असं कशावरून तुम्ही म्हणता? तर कशावरून म्हणता? निळोबाराय म्हणतात, पांडुरंगाला का ते आवडणार? प्रत्यक्ष पांडुरंगानेच अलंकापूरच्या यात्रेला जायला सांगितलेलं आहे. नव्हे ते स्वतः आले, सर्वांना घेऊन आले आणि अलंकापूरला ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा त्यांनी केलेला आहे. हे पांडुरंगानेच या अलंकापूरवासी ज्ञानोबरायांना हे देणं दिलेलं आहे. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. पांडुरंग प्रसन्न पांडुरंगाला आवडतात. तुम्ही म्हणाल कशावरून? तर त्याचा एक तपशील निळोबराय दुसऱ्या चरणात देतात. पांडुरंगाला का आवडतात? तर पांडुरंगानेच या ज्ञानोबरायांना हे देणं दिलेलं आहे. पांडुरंगे प्रसन्नपणे
केले देणे या ज्ञाना, पांडुरंगे या ज्ञाना प्रसन्नपणे देणे केले. पांडुरंगानेच या ज्ञानोबरायांना प्रसन्न होऊन हे देणं केलेलं आहे. हे देणं केले. ज्या वेळेला समाधी सोहळा झाला ज्ञानोबरायांचा, त्यावेळेला मुक्ताबाईने खूप आक्रोश केला. अतिशय व्यथित झालेले आहेत, खूप आक्रोश रडतायत. आक्रंदती बाळे करुणा वचने. सोपान काकाई खूप व्यथित झालेले आहेत. नवे नवे निवृत्तीनाथ देखील रडायला लागलेले आहेत. त्यावेळेला रुक्मिणी माता देवाला म्हणू लागली, देवा तुम्ही हा काय कार्यक्रम आखला असा? हे ठरवलं, ज्ञानोबरांना समाधीला बसवलेलं आहे. बघा ही बालकं किती आक्रोश करतायत, रोज करतात. तुम्ही समजवा त्यांना, जरा समजवा. देव समजवायला गेले. देव समजावता समजावता देवच रडायला लागले. देव समजूत काढू शकले नाही, उलट त्यांच्याबरोबर देवही रडायला लागले. त्यावेळेला रुक्मिणी माता देवाला म्हणू लागली, देवा तुम्ही देखील रडता. तव पुसती होय माता, तुम्ही झणे खेद करा चित्ता. तरी ज्ञानासारिखा काय आता समाधीत बैसविता. तुम्ही खेद करता, तुम्ही रडायला लागले, व्यथित होत आहे, तर मग कशाला हे बसवलं? ज्ञानोबरांना का समाधीला बसवलं? असा या ज्ञानोबरांचा महिमा काय मला सांगा तरी. असे रुक्मिणी माता ज्या वेळेला देवाला म्हणू लागली, तेव्हा देव रुक्मिणी मातेला ज्ञानोबरांचा महिमा सांगतायत. गोड अभंग नामदेवरायांचा. देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, हे देव रुक्मिणीला ज्ञानोबरांचा महिमा सांगतायत. देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. पुढचं चरण ऐका. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा. सगळंही कुळे पवित्रा याचे दर्शने होती. जो करील याची यात्रा, हे देवानेच पांडुरंगानेच घोषित केलेलं आहे. जो याची यात्रा करेल तो आपल्या सर्व कुळाचा उद्धार करून घेईल. तो तारील सकळ गोत्रा, आणि सकळही कुळे पवित्रा याचे दर्शने होती. म्हणून ज्ञानोबरांनी समाधीस्थळी, ज्ञानोबरांच्या समाधीस्थळी देवाने ही घोषणा करून रुक्मिणी मातेला समजून सांगितलेलं आहे की जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. म्हणून पांडुरंगालाच हे आवडणार आहे. पांडुरंगानेच हे घोषित केलेलं आहे की यांची यात्रा करावी. म्हणून पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना. या ज्ञानोबरांना हे देणे केलेलं आहे. म्हणून ही यात्रा अवश्य करा असं निळोबाराय म्हणतात. पण का हो निळोबाराय, आम्ही तुमच्याकडून अनेक संतांकडून अनेक वेळा असं ऐकलेलं आहे. पंढरपूरच्या वारीचं, पंढरपूरच्या यात्रेचं महत्त्व आम्ही ऐकलेलं आहे. पंढरपूर या क्षेत्राचं महत्त्व आम्ही ऐकलेलं आहे. पंढरपूर क्षेत्राचं महत्त्व सर्वात मोठं आहे. कारण सर्वात मोठं तीर्थ,
सर्वात मोठं क्षेत्र आणि सर्वात उत्तम देव हा पंढरपूरचा आहे. हे सर्वोत्तमत्व पंढरपूरचं शास्त्रांनी हे घोषित केलेलं आहे. सर्वांनी या पंढरपूरचा महिमा सर्वात विशेष सांगितलंय. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, क्षेत्र आणि देव. शास्त्रांनी हा भाव, शास्त्रांनी हा भाव निवडिला, शास्त्रांनी हा भाव, शास्त्रांनी हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम देव, सर्वोत्तम क्षेत्र. सर्वोत्तम हे तिन्हीकडे लावायचं. सर्वात उत्तम क्षेत्र, सर्वात उत्तम तीर्थ, सर्वात उत्तम देव पंढरपूरचा आहे. म्हणून या तीर्थाच्या बाबतीत ज्ञानोबारांनी आश्चर्य व्यक्त केले. बाप तीर्थ पंढरी, बाप रे बाप, काय हे तीर्थ आहे. हे नव्हे आजिकालीचे, युगा 28 मज निर्धारिता साचे हा मृत्यू लोकोची नव्हे. बाप तीर्थ पंढरी, बाप रे बाप, काय हे तीर्थ आहे. सर्वात पंढरपूरचा महिमा विशेष आहे. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव भाव भी भेटे. बाकीचे सर्व तीर्थक्षेत्र जे आहे ती उधारीवर चालणारी आहे. नगदीचं फल देणारं तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, कालांतराने फल देणारी आहे. पण पंढरपूर तसं नाही. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या. पंढरपूरला उधारीवर नाही, नगदी नुसता कळस पाहिला तरी मोक्ष आहे. पाहिल्या तो का म्हणे मोक्ष देखील या कळस. असं तात्काळ फल देणार तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. सर्वात उत्तम, सर्वात उत्तम, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव. एक नामदेवरायांचं गोड प्रमाण आहे, मी आपल्याला सांगतो. काशीचा महिमा आपण ऐकतो, शास्त्रात वर्णिले सर्व पाहिलं आहे. पण नामदेवराय असे एका अभंगात सांगतात, काशीला आपण 1 महिनाभर चालत गेलो, 1 महिनाभर चालत गेलो काशीला, तर जे फल मिळतं 1 महिना काशीला जाऊन चालण्यात जे फल मिळतं तेच फळ गोदावरीला 1 दिवस चालण्यात मिळतं. 1 दिवसात काशीला महिनाभर चालण्यात जाऊन जे फल मिळतं तेच फळ गोदावरीला 1 दिवसात जाण्यात मिळतं. आणि पंढरपूरला 1 पाऊल टाकण्यात ते फल मिळतं. 1 पाऊल टाकला पंढरपूरला की ते तितकं फल मिळतं. असं सर्वात उत्तम महिमा पंढरपूरचा आहे. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल पर्येसा, ऐसा ठसा नामाचा. पंढरपूरला 1 पाऊल टाकण्यात तितकं फल आहे. म्हणून पंढरपूरची वारी पायी करा, कितीतरी पटीने फल आपल्या पत्रात पडेल. करत जायचे. आळंदीपासून, देहूपासून, त्र्यंबकेश्वरपासून या सर्व तीर्थक्षेत्रातून सर्व संतांच्या पालख्या जात आहेत पंढरपूरला. त्या भागातून त्या लोकांनी त्या संतांच्या बरोबर यात्रेला जावं. त्याच्यात ढिलेपणा करू नये. 1 पाऊलातलं किती फल आहे सांगितलं आपण आता. 1 पाऊल पंढरपूरच्या रस्त्याला टाकण्यामध्ये किती मोठं फल आहे. म्हणून आळंदीपासून जेवढी पाऊलं आपली पडतील पंढरपूरपर्यंत तितक्या पटीने आपल्याला फल मिळणार की नाही. पण काय माणसं खूप टाळतात, लगेच येत नाही प्रस्थानला. पण पुणे सासवड जरा मोठे टप्पे आहेत, नको आपण सासवडला जाऊ म्हणतात.
काय म्हणतात, सासवडला जाऊन पुढे पुन्हा वाल्याला दुपार नाही काय, लोणंदला गेल्यावर तिथे 1.5 दिवस मुक्काम, त्यापेक्षा एवढे दिवस आपले वाया जाण्यापेक्षा लोणंदलाच जाऊ. एक एक पुढं टप्पा सोडत चालतात, पुढं मग फलटणला जाऊ, आखरीन मग आखरीच. मला एक सांगा, एक पाऊल जर आपण टाकला तर इतकं फल आहे. अशी किती पावलं आपण टाकायची राहून गेलो, किती पावलं टाकायचे राहून गेलो, किती आपलं नुकसान झालं, का आपल्या ध्यानात येत नाही. आळंदीला जाण्यात 8 दिवस वाया जातात म्हणून बरेच दुकानदार उशिरा येतात, बरेच व्यापारी उशिरा येतात. जाऊ, अष्टमीला सुरू झालेला उत्सव 97 जाऊ काही आज येऊन ठेपलेत. इतक्या दिवस आले, आपल्याला तिथे राहण्यात आपलं नुकसान वाटते. तिथे इकडे आलो तर धंद्याचे नुकसान वाटते. 4 दिवस काय होईल, आणि ते पोरगं एकटं, त्याला किती त्रास होईल, त्या एकट्यावर एवढी जबाबदारी पडायची. किती पावलं आपण टाकायचं राहून जातो, आपले किती नुकसान होते, काय याचं चिंतन आपण कधी करत नाही. विठ्ठल 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 इतकं इकडं येण्यामध्ये उशीर केला जातो, पण इथून जायला मात्र उशीर केला जात नाही. काय संध्याकाळीच निघतील. आजच समाधी सोहळा बाजूलाच राहिला. समाधी सोहळा परवा आहे खरा, एकादशी हा मुख्य दिवस नाही वारीचा. वारीचा मुख्य दिवस आहे एकादशी नाही, मुख्य दिवस आहे समाधी सोहळ्याचा त्रयोदशी आहे. त्या त्रयोदशीला आवश्यक पाहिजे, हा मुख्य दिवस आहे. त्यात 8 दिवसाचा हा महिमा, अष्टमीपासूनचा कोणत्या दिवसाचा काय महिमा आहे, कोणत्या दिवसाचा काय महिमा आहे, हे सर्व सांगितलेलं आहे समाधीच्या अभंगामध्ये, सर्व आहे. तर इकडे यायला आपण उशीर करतो आणि इकडून लवकर निघून जातो. आपण आपले किती नुकसान करतो, धंद्याचे नुकसान आपल्याला वाटते, पण इथून आपले किती नुकसान होते याचा कधी हिशोब का करत नाही. विठ्ठल विठ्ठल असो, पंढरी पाऊल पर्यस आम्ही ते सांगत होतो. एक पाऊल पंढरपूरच्या रस्त्याने टाकल्यात किती सर्वात मोठं फल आहे, असा पंढरपूरचा महिमा आहे. आणि निळोबार आहे. तुम्ही पंढरपूरला न जायचं म्हणता, तुम्ही अलंकापूरला आम्हाला यायला सांगता, मग हे आमच्या नुकसानीचं नाही का. पंढरपूरचा किती महिमा आहे, तिकडे आम्हाला जायला सांगायला पाहिजे, इकडे अलंकापूरला यायला सांगता. निळोबार आहे म्हणतात, म्हणजे याचा अर्थ असा की पंढरपूरपेक्षा अलंकापूरचा महिमा कमी आहे असं तुम्हाला वाटते. निळोबारा म्हणतात नाही, भूवैकुंठ पंढरपूर आहे, सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे, पण खरं सांगू तुम्हाला त्याच्याही पेक्षा अधिक महिमा या अलंकापूरचा आहे, असं निळोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भूवैकुंठ
म्हणजे भूमीवरचं वैकुंठ आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ. पण ब्रह्मत उभेची दिसत आहे नीट. पंढरपूरला भूवैकुंठ म्हटलेलं आहे. भूवैकुंठ पंढरपूर. तर तो जो पंढरपूरचा महिमा आहे, तुम्हाला असं वाटतं का अलंकापूरचा महिमा कमी आहे? पंढरपूरला जाण्याचं टाळून आम्हाला तुम्ही अलंकापूरला यायला सांगता. आमचं नुकसान नाही का? निळोबाला म्हणतात नाही, कारण पंढरपूरपेक्षाही अधिक महिमा अलंकापूरचा आहे. भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा या. त्या पंढरपूरहून या महिमा थोर. या अलंकापूरचा महिमा मोठा आहे. पंढरपूरपेक्षाही अलंकापूरचा महिमा हा मोठा असल्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. इकडे जाण्यात तुम्हाला येण्या अधिक प्राप्ती होणार आहे. म्हणून अलंकापूरच्या यात्रेला या असं निळोबाराने सांगितल्यानंतर काही लोक पुन्हा लगेच म्हणू लागले, तुम्ही या या जा जा म्हणता, पण कोणी येतंय का? कोणी जातंय का त्या अलंकापूरला? निळोबाराव म्हणतो जातंय का म्हणजे बरेच संत या अलंकापूरचा महिमा जाणून कधीतरी एखाद्या वेळेला येतात, नाही प्रतिवर्षी नियमाने अलंकापूरला येत आहेत. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. निळा म्हणे जाणोनी संत, 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 निळा म्हणे जाणोनी संत. येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे, पांडुरंगे प्रसन्नपणे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा Kumai,
येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती हे आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना ज्ञाना केले देणे या ज्ञाना केले देणे या ज्ञाना पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना यात्रे अलंकापुरा येथे तेथे आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना पांडुरंगानेच प्रसन्न होऊन या ज्ञानोबरांना हे देणं दिलेलं आहे. अलंकापूरच्या यात्रेचा महिमा पांडुरंगानेच प्रत्यक्ष सांगितलेला आहे. म्हणून आपण या अलंकापूरला येणं हे देवाला अनंत पटीने आवडणार आहे. एकच यातला भाव एक थोडासा 2 मिनिटात सांगतो आपल्याला. देवाला आपली भक्ती करण्यापेक्षा आपल्या भक्तांची केलेली भक्ती अधिक आवडते. म्हणून आपल्या वारीला येणाऱ्यापेक्षा आपल्या भक्तांच्या वारीला जर कोणी जात असतील, आपल्या भक्तांची वारी जर कोणी करत असतील तर देवाला ते अनंत पटीने आवडतात. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची केलेली सेवा, संतांची केलेली वारी देवाला अनंत पटीने आवडते. आपल्या भक्तीपेक्षा आपल्या भक्तांची केलेली भक्ती देव विशेषत्वाने मानतो. नव्हे
समाधीच्या अभंगात म्हटलेले, आपल्या दासांचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमची. देवाचं हे ब्रीद आहे. देवाला आपल्या भक्तांचे सोहळे अधिक आवडतात. आपल्या सोहळ्यापेक्षा, आपल्या भक्तीपेक्षा आपल्या भक्तांची केलेली भक्ती देवाला अधिक आवडते. नवे नवे देवाचं एकच वाक्य सांगताना आपली सेवा संपवतो. देव म्हणतात, जे माझी भक्ती करतात, केवळ माझीच भक्ती करतात आणि माझ्या भक्तांची भक्ती करत नसतील आणि केवळ माझीच भक्ती करत जे असतील त्यांना मी माझे भक्त मानतच नाही. माझी भक्ती करूनही मी त्यांना माझे भक्त समजत नाही. नाही, ते भक्तच नाहीत. मग देवा, खरे तुझे भक्त कोण? तर देव म्हणतात, माझे खरे भक्त सांगू, माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत, तेच मी भक्त मानतो. म्हणून ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः मद भक्तानाम तुये भक्ताः ते मे भक्त तमा मताः. जे माझेच केवळ भक्त आहेत ते माझे खरे भक्तच नाही. मी त्यांना भक्त मानत नाही, समजत नाही. मग माझ्या भक्तांची जे भक्ती करतात ते श्रेष्ठ भक्त आहेत असं भगवान म्हणतो. म्हणून आपली भक्ती करण्यापेक्षा आपल्या भक्तांची भक्ती, आणि सर्व भक्तात भक्तोत्तम म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, मोठे सर्वात मोठे वैष्णव भक्त म्हणजे ज्ञानोबा आहेत. सर्व संत ज्यांची सेवा करतात असे संत म्हणजे ज्ञानोबा आहेत. सेविती साधू संत म्हणून वेदला माझा आरती ज्ञानराजा. सेविती साधू संत, सर्व संत ज्ञानोबा सेवा करतायत. एकही संत असा झाला नाही की ज्या संतांनी ज्ञानोबांचं वर्णन केलं नाही, ज्ञानोबांचा महिमा घडला नाही, असा एकही संत नाही. म्हणून सर्व संतात उत्तम संत भक्त ज्ञानोबा आहे. म्हणून ज्ञानोबांची भक्ती जो करेल तो देवाला खूप आवडतो असं ज्ञानोबा सांगतात. यात्री अलंकापुरा येते तेथे आवडती विठ्ठला. म्हणून आपली भक्ती त्यापेक्षा भक्तांची भक्ती देवाला अधिक आवडते. तो आपलं नामस्मरण करण्यापेक्षा जो ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं नामस्मरण करील तोही देवाला फार आवडतो. नवे नवे समाधीच्या वेळेने देवाने घोषणा केली की आजपर्यंत माझं नाव घेतलं जात होतं, माझं नामस्मरण केलं जात होतं, परंतु आज मी एक घोषणा देतो की माझं नामस्मरण करण्यापेक्षा ज्ञानोबरायांचं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानदेव 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 अशा या 4 अक्षराचा जो कोणी जप करील इथून पुढे त्याला ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे असं देवाने घोषित केले. आणि काही एक सोपारे ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करील निर्धारे त्याशी ज्ञान होईल ऐसा दिधला आशीर्वाद. देवानं असे आशीर्वाद दिलेला आहे की ज्ञानदेव या 4 अक्षराचा जो कोणी जप करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल असा माझा आशीर्वाद आहे. म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव नाम चिंतन करणं, यात्रा तर करणं आहेत, पण यात्रा नाही तुम्हाला आता तर तुम्ही जर आपल्या घरी देखील ज्ञानदेव ज्ञानदेव नुसतं नामचिंतन केलं तरी ज्ञान प्राप्त होईल असा देवाने आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून ज्ञानदेव नामचिंतन हे देवाला आवडत आहे. मग आपण आता करा की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणून देवाला आपल्यापेक्षा भक्तांची केलेली भक्ती अधिक आवडते. म्हणून ज्ञानोबा तुकोबा या सर्व संतांची वारी आपण करत जावी. सर्व वाऱ्या केलेल्या देवाला अधिक पटीने आवडतात. म्हणून या संतांची अशी अक्षरं नजरेसमोर ठेवावीत. अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवत चालावं. त्या अक्षराप्रमाणे आपण आपल्या आचारसंहितेत ते आणावं. आपण नुसते अभंग गातो, अभंग आपण म्हणतो, पण म्हणताना त्या अभंगात समरस होत नाही. त्या अभंगात समरस व्हायला पाहिजे.
आपण तसं बनलं पाहिजे त्या अक्षराप्रमाणे, आणि तशी वाटचाल आपण जर केली तर निश्चित अधिक आपल्याला ती फलदायी ठरेल. तुकोबारायांचे अक्षर, संतांचे अक्षर अतिशय ज्वलंत अशी तेजशील आहेत, पवित्र आहेत. ते अक्षरं इतकी तारक आहेत. मी सांगतच नेहमी, त्या अक्षरांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? जडी दगडासहित वह्या तारियेल्या जैस्याला ह्या. ज्या अभंगाने दगडांना तारले ते आपल्याला का नाही तारणार? आपल्याला नक्कीच तारेल, पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले? वह्यांना बांधलेले. तेच दगड वर आले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर येत सुटले, ते तसेच बुडालेले राहिले. उलट त्यांनी शेवाळले, त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडलं आणि बुडवलं. दगड तेच वर आले, वह्यांना बांधलेले. म्हणून आपण तसं दगड बना, म्हणजे अभंगाशी बांधिलकी करा, तेव्हा ते सर्व अभंग सर्वांच्या नजरेसमोर यावेत. म्हणूनच ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं दगडावरच करून चिरस्मारक उभं राहिलेलं आहे गाथा मंदिर. पूर्ण अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावले गेलेले आहेत. आपण ते सर्वांनी पाहिलेच असतील. जे कोणी पाहिले नसतील अजून ज्यांनी, ते महान दैववान समजावेत. आपण आपलं ते दुर्दैव समजावं. आपण या आता जातानाच, इथून जातानाच वाया देहू असं जा, वाया गाथा मंदिर असं जा. पहा काय तिथला महिमा, काय तिथलं वैशिष्ट्य आहे. किती सुंदर ते एक जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, दगडावर रामचरित मानस कोरलेलं मंदिर काशीला आहे. अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, वाल्मिकाने केलेलं मूळ संस्कृत रामायण ते मार्बलवर कोरलेलं मंदिर काशीला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात देहुला गाथा मंदिर आहे. महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं हे एक वैभव आहे. म्हणून ते गाथा मंदिर खूप चांगल्या दर्जाचं जागतिक कीर्तीचं उभं राहिलेलं आहे. 30-35 कोटीची तिथे कामं झालेली आहे. अनेक अंगाने समाजोपयोगी अशी कार्य तिथे राबवली जात आहेत. आपल्याला तो महिमा लक्षात येईल. तेव्हा हे सर्व लक्षात येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिकाच प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण आर्ट पेपरवर प्रकाशित केलेलं आहे. 12 महिने आपल्याला त्याचा उपयोग होईल. ते कॅलेंडर घरात लावा, येता जाता दर्शन घडत जाईल. संतांचं दर्शन, देवांचं दर्शन त्याच्यावर घडत जाईल आणि दैनंदिन जीवनात माहिती होईल. आज वार कोणता, तिथी कोणती, सूर्योदय केव्हा, सूर्यास्त केव्हा, चतुर्थी कधी, चंद्रोदय कधी, हे सर्व आपल्याला दररोज ते उपयोगाला पाहायला मिळेल. कोणती तरी विचित्र चित्र असणारे कॅलेंडर आपण घरात लावतो, त्याच्यावर कोणती चित्र असतात कोणास ठाऊक. कसली ती चित्र पाहण्यापेक्षा असं गाथा मंदिराचं चित्र, संतांचं चित्र, देवांचं चित्र असलेलं असं मंदिर जे सर्व नटलेलं आहे गाथा मंदिर, त्याचं हे आपल्याला दिनदर्शिका कॅलेंडर आपल्याला इथे मिळेल किंवा वैष्णव सदनला तिकडे मिळेल. आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता दर्शन होऊन आपल्याला त्याची माहिती मिळेल. तसंच तुकोबाराय रोजनिशी डायरी खिशात ठेवा. 17 महिने ती उपयोगाला येईल, प्रत्येकाला उपयोगाला येईल. शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, नोकरी करणाऱ्याला, सर्वांना उपयोगाला येणारी, प्रत्येकाला, आणि दररोज दर तासाला उपयोगाला येणारी अशी आहे. आपण ते जरूर घ्या. संतांचे अभंग आपण नजरेसमोर ठेवून आपण सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या सर्वांना आवडणारा आहे देव, देवाला आवडणारे आहेत संत, सर्व संतांना आवडणारे संत आहेत ज्ञानोबाराय, आणि ज्ञानोबारायांनाही आवडणारे संत आहेत तुकोबाराय. तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया मथुर, मग असे मी प्रमाण सांगितलं. ज्ञानोबारांना आवडणारे प्रिय संत तुकोबाराय आहेत. म्हणून आपण आता तुकोबारायांचं जर भजन केलं, नामचिंतन केलं, तर ज्ञानोबारांना ते अधिक पटीने आवडेल, सर्वांना ते आवडेल. म्हणून सर्वजण एकदा आपण तुकोबारांच्या नामघोषात रंगून जाऊया. एक वेगळा आगळा आनंद आपल्याला मिळू शकेल. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम उठू नका, 1 मिनिट उठू नका, थांबा बसा.